वरून आलं आहे. नमस्कार, आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर पाहूया गावठी चिकन कसं बनवायचं. गावठी चिकन बनवण्यासाठी आपण पुढे कशा प्रमाणे बनवायचे ते पुढे पाहूया. चला तर गावठी चिकन जेमतेम पाव किलो इतकं असेल. हे पहा, आता आपण त्याचं गावठी चिकनचा आपण रस्सा बनवणार आहोत. त्याच्यासाठी हे वाटण घेतलेलं आहे. कांदा, खोबरा, लसूण आणि आलं हे सर्व टाकून आपण वाटण काढलेलं आहे. आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, अख्खा गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ. चला तर आपण फोडणी देऊया. प्रथम आपण तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आता थोडं गरम होऊन घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता अख्खा गरम मसाला टाकणार आहोत. हे पहा, अख्खा गरम मसाला टाकलेला आहे. आता छानपैकी ते तडतडलं आहे. याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत. छानपैकी तडतडली आहे. त्याच्यामध्ये आपण आता कांदा, लसूण, आलं सर्व आणि कांदा लसूण खोबरं वाटण काढलेलं वाटण टाकणार आहोत. त्याला आपण तेलावरती छानपैकी परतून घेणार आहोत. त्याला 5 ते 10 मिनिटं छानपैकी तेल सुटेपर्यंत आपण आता परतवून घेणार आहोत. आपलं वाटण मस्तपैकी फ्राय झालेलं आहे. त्याच्यामध्ये असं आपण लाल तिखट टाकणार आहोत, थोडीशी हळदी, चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला. हे आपण आता गरम मसाला टाकत आहोत. सर्व मसाले आपण मिक्स करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे गावठी चिकन टाकणार आहोत. असं चिकन टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. चिकन मस्तपैकी आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत. गावठी चिकनचा रस्सा किती सुंदर असा झालेला आहे. सुंदर आणि टेस्टी. आता आपण वरून त्याच्यावरती कोथिंबीर टाकणार आहोत. असं मस्त छान पैकी आपला गावठी चिकनचा रस्सा झालेला आहे. वरून अशी कोथिंबीर टाकलेली आहे आपण. चला, छान आणि सुंदर असा आपला चिकनचा रस्सा झालेला आहे. अशा प्रकारे आपलं गावठी चिकन बनवून झालेलं आहे. गावठी चिकनचा रस्सा बनवून झालेला आहे. तर माझा चिकनचा रस्सा कसा झाला आहे ते कमेंटमध्ये जरूर सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.